श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला देव सांगू इच्छित आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे भरपूर वेळ असेल, पण 2 मिनिटे तुम्हाला स्वामींसाठी द्यायचे आहेत. हा संदेश तुमच्यासाठी एक संरक्षण कवच आहे आणि हा संदेश न वगळता ऐकलात तर पुढील 2 मिनिटात तुम्हाला असा चमत्कार घडेल आणि स्वामींचा खास आशीर्वाद मिळेल. त्यामुळं हा संदेश लक्षपूर्वक ऐकून तर बघा. आज देव म्हणत आहेत की आज चमत्कार घडतील आणि तुम्ही माझा हा संदेश न वगळता ऐकला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहणार नाही. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची मोठी गोष्ट चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल. त्यामुळं पुढच्या गोष्टीसाठी तुम्ही तयार राहा, कारण आता पुढे काही सर्व सुरळीत होणार आहे. तुमच्या वेदना संपतील आणि अडचणी दूर होतील, अश्रू थांबतील, सुखाचे दरवाजे उघडतील आणि या कलियुगामध्ये तुम्हाला आजपर्यंत न पाहिलेला चमत्कार घडेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तर बाळांनो, नेहमी लक्षात घ्या, आयुष्याच्या वळणावरती अशा कितीतरी घटना घडत असतात ज्यामुळे तुम्ही खचून जाता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, अशा वेळी तुम्हाला न खचता पुढच्या मनाची तयारी ठेवायची आहे. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. त्यामुळं नेहमी ध्येय उच्च ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. त्यासाठी थोडासा संयम बाळगा. आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती सांगून येत नसते. त्यामुळं नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण दुःखी राहिल्यानं तुमच्या अडचणी सुटणाऱ्या नाही आहेत आणि त्या उलट वाढतच जातील आणि आजचं जे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे ते देखील निघून जाईल. नेहमी लक्षात घ्या, जीवनात कितीतरी वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका आणि त्यामुळं विजय हा नेहमी सत्याचाच होतो हे नेहमी लक्षात घ्या. कारण आपला कुठलाही दोष असला तर तो लपवला की तो आणखीन मोठा होत जातो, पण तो कबूल केला तर तो नाहीसाच होऊन जातो. काही गोष्टी मिळवायला आयुष्यामध्ये वेळ हा लागतच असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम बाळगणं फार महत्त्वाचं आहे. मुला, आयुष्यामध्ये खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातल्या प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे हे शिक्षण आहे आणि त्यातनं तुम्ही घेतलेला अनुभव ही त्याची देणगी आहे. जो काळानुसार बदलत असतो ना, तोच प्रगती करत असतो, हे नेहमी लक्षात घ्या. त्यामुळे काळानुसार बदला आणि नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल, ही गोष्ट ध्यानात घ्या. जी माणसं आपला विचार असतात ते बदलू शकत नाहीत, ते आयुष्यात काही करू शकत नाही, हे नेहमी लक्षात घ्या. त्यामुळं वेळेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचे विचार बदलायचे आहेत आणि चांगला विचार नेहमीच सोबत घ्यायचा आहे. कारण बाळांनो, जितक्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ वाया घालवाल तेवढं तुमचं भविष्य बिघडत असतं, हे नेहमी लक्षात घ्या. कारण आजची मजा ही जन्माची सजा होऊ शकते. त्यामुळं वय लहान असो की मोठं असो, तुम्ही बालवयात असो की बालवयात असो की प्रौढवयात असो, प्रत्येकाला वेळ हे जपूनच वापरायचं आहे आणि वेळेनुसार चालावं लागतं. तरच आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत जातात. नाहीतर तुम्ही वेळेची किंमत केला नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही, हे नेहमी लक्षात घ्या, जे परम सत्य आहे. नेहमी कुठल्याही कामासाठी तत्पर राहा. आयुष्यामध्ये बेसावध आयुष्य जगू नका. नेहमी सावधगिरी बाळगा, कारण तुमची सावधगिरीच तुम्हाला आयुष्यामध्ये कितीतरी नुकसानीपासून वाचवत असते. कारण आयुष्यामध्ये कितीही खोटेपणा असला, कोणाच्यामध्ये कितीही खोटेपणा असला तरी जगण्यामध्ये त्याला मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. पण बाळांनो, ते फार काळ टिकत नसतं, कारण खोटेपणा हे त्याचं आयुष्य कमी असतं आणि जे सत्य असतं ते कायम शेवटपर्यंत टिकत असतं. कुणालाच त्यामुळं कमी समजू नका आणि तुम्ही स्वतःलाही कुणाशी तुलना करू नका. स्वतःलाही तुम्ही कमी समजू नका आणि कुणाला इतरही कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल, कदाचित तो हिरासुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जे तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचं दारसुद्धा उघडलं जातं त्यानं. त्यामुळं सगळ्या गोष्टींवर प्रेम करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा आणि मनापासून विश्वास आणि श्रद्धा तुम्ही परमेश्वरावर ठेवला तर तो नेहमी सार्थ ठरणार आहे. आणि थोडासा आत्मविश्वास स्वतःवर देखील असू द्या. कधी कधी माणसं त्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं त्यांच्यापासून दूर जात असतात. कारण लोकांना सुंदर विचार नाही आवडत, तर सुंदर चेहरे आवडत असतात. आणि मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, कारण ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे अजिबात सांगता येत नाही. आयुष्यामध्ये येणारी संकट माणसांच्या हाती नसतात. ते संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना कसा करायचा हे त्याच्या हातात नक्कीच असतं. तुम्हाला ज्या कामाविषयीची माहिती आहे तर ते तुम्ही परखडपणे त्याचं मत मांडा. पण ज्याच्याविषयी तुम्हाला जास्तीचं ज्ञान नाही आहे तिथे मात्र तुम्ही मौन बाळगा. मग बघा, प्रत्येक प्रश्नाचं सर्वात चांगलं उत्तर शांतपणे तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये अन्याय करणं, पाप करणं हे मोठी गोष्ट आहे, पण बाळांनो, अन्याय सहन करणं हे देखील महापाप आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी पाहणं, जे सत्य आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे नेहमी चालून धरा. केवळ चुकल्यानंच नाती तुटतात असं नाही आहे, पण बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटत असतात. त्यामुळं अहंकार शक्य तितका दूर करायचा आणि स्वच्छ मनाने, प्रामाणिकपणाने पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. कुठल्याही गोष्टीवरती गर्व करू नका, कारण गर्वाच्या गोष्टी नेहमी संपत असतात. आणि ज्या गोष्टींची किंमत केली जाते, ज्या गोष्टी मोजता येतात, जसं मोजलिखाण केलं जातं, त्या गोष्टी कधीतरी संपतच असतात. ज्या गोष्टी मर्यादित असतात त्या कधीतरी संपत असतात. त्यामुळं तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान आणि तुमचे विचार, तुमचं कौशल्य आणि हे जे काही आहे ते सगळं अमर्याद असतात. त्यामुळं तुमचं ज्ञान हे अशी गोष्ट आहे जी अमर्याद असते आणि ती कधीच संपणारी नसते. त्यामुळं तुम्ही इतरांना जे द्याल ते तुम्हाला दुप्पटीने तुमच्याकडे परत येत असतं. त्यामुळं हे जग कसं आहे ते, हे खरं जग कसं आहे हे वाईट लोकांमुळंच कळत असतं. त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये वाईट लोकही असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्य काय आहे हे कळतं आणि चांगली लोक काय आहेत, वाईट कोण आहेत याची देखील जाणीव होते. सर्वात जास्त नाती असतात ती फक्त गैरसमजामुळे तुटत असतात आणि काही गैरसमजामुळे देखील बिघडत असतात. गैरसमज आणि समजाच्या खेळामध्ये तुम्हाला डोकं शांत ठेवून काम करायचं आहे. कारण टीका करणारे आजूबाजूला खूप आहेत. त्यामुळे जे दिखाऊपणाने स्तुती करतात त्यांच्यापासून सावध राहा आणि जे तोंडावर टीका करतील त्यांच्या मनात शक्यतो काही नसतं. त्यामुळं त्यांची टीका आनंदाने स्वीकारा आणि पुन्हा स्वतःची चूक सुधारून नव्याने कामाला लागा आणि पुन्हा नवीन सुरुवात करून बघा. कारण कुठल्याही गोष्टी आपण ज्यावेळी मनापासून स्वतःहून करत असतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. इतरांनी केलं म्हणून आपण करायला जायचं असं नाही आहे. आपल्याला काय वाटतं हे आधी बघायचं. तुमच्या स्वतःच्या असतील ना की कुणाच्या कॉपी केलेल्या असतील. त्यामुळं बनायचं असेल तर नेहमी ओरिजिनल बना. कॉपी कोणीही बनवू शकतो.